जयंत कधी कधी खूप विक्षिप्तसारखा वागतो. त्याला जे हवंय तेच तो मला करायला लावतो. मला काय वाटेल याचा विचार सुद्धा करत नाही. पण त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला विसरून चालणार नाही. माझ्या कम्फर्टसाठी तो खूप कष्ट घेत असतो. माझी जीवापाड काळजी घेत असतो. मी आणि जयंत सुद्धा असेच असतो एकमेकांबरोबर असताना. आम्हालाही अख्ख्या जगाचा विसर पडतो. जयंत, काय करत असशील तू? मला आता तुझी खूप आठवण येते रे. आत्ता येऊन तुला भेटावंसं वाटतंय. तुलाही माझी आठवण येत असेल ना? अरे देवा, जयंत घरी आला आणि मी जर त्याला दिसले नाही तर? काय करेल तो? खूप पॅनिक होईल. नाही नाही, मला जयंतकडे परत गेलंच पाहिजे. बघा तरी कोण आलंय. अरे आई, नमस्कार करतो. सुखी राहा. काय म्हणता आई, कशा? कशी दिसतेय? कुशाल. मग झालं तर एकदम मजेत आहे. भाऊजी या ना, बसा. वीणा, अगं पाणी आणशील? इतकं छान वाटतंय तुम्ही आलात. किती दिवसांनी येताय तुम्ही. भाऊजी पाणी. धन्यवाद. भाऊजी, ही वीणा, हा माझी थोरली सून. थोरली सून म्हणजे संतोषची बायको? बरोबर, संतोषची बायको. वीणा, यांचे बालमित्र बरं का. घट्ट मैत्री यांची अनेक वर्ष. काका नमस्कार करते. खुशाल राहा. बरं काका, चहा घेणार की सरबत करू? अगं सरबत कर, किती ऊन आहे. आणि जेवणाची पण तयारी करूया आता. भाऊजी आज जेवूनच जातील. हो चालेल. नाही नाही नाही, नको नको नको, जेवणाचं नको. जेवणाकरता मी नंतर येईन, पण आत्ता तेवढा वेळ नाहीये. हा, पण सरबत चालेल? बरं, भाऊजी, तुम्ही आज अचानक आणि इतक्या दिवसांनी? अहो, आता काय सांगणार, निवडणुका चालू आहेत ना, मग प्रचाराकरता मी इथेच आहे. अय्या, म्हणजे गेले काही दिवस तुम्ही गावातच आहात आणि आज येताय? काय हे भाऊजी? वहिनी, आता राजकारणातल्या कामांबद्दल तुम्हाला काय सांगणार. मारुतीच्या शेपटासारखं आहे, वाढता वाढत जातात. अहो, त्यातून सवडच मिळत नाही. भाऊजी तुम्ही बसा, मी यांना फोन करून सांगते तुम्ही आलात. इतके खुश होतील ना. वहिनी, तेच सांगतोय, निवासला मी आत्ताच पाहिलं. काय? तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही माझीच वाट बघताय ना मॅडम? मी कशाला तुमची वाट बघू? आणि तुम्ही गेला होतात ना, परत कशाला आला तो इकडे? असं काय करताय मॅडम? अहो, तुम्हीच तर सांगितलं होतं मला भेटायला. मी का सांगेन तुम्हाला भेटायला? अहो, आता तर एवढ्या वेळ आपण एकत्र होतो. उगाच काही काय बोलताय हो तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे? मीच तर सांगितलं मॅडम. उगाच वाटेल ते बोलू नका तुम्ही. मी काही तुमची वाट बघत नाहीये. मी दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघते. काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का हो? निघा बरं तुम्ही इथनं. हो मॅडम, तुम्ही ऐकून तर घ्या माझं. खरं तर मीच मला काही ऐकायचं नाही हा तुमचं. आणि तुम्ही निघा बरं इथनं. चला. अहो नाही 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 मॅडम, ऐका ना, तुमचा गैरसमज होतोय. खरं तर मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. हे बघा, आणि जाऊ दे, तुम्ही काही माझं ऐकणार नाही. मी एक काम करते ना, मीच जाते इथनं. अहो नाही 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 नाही, अहो थांबा थांबा. म्हणजे मला ऍक्च्युली हेच सांगायचं तुम्हाला की म्हणजे मीच ते. काय बोलताय तुम्ही? नाही आनंदी, आनंदी ती शाळा सुटायची वेळ झाली ना. म्हणजे मी तिला घेऊन येणार होतो, पण मला माहिती होतं ना तुम्ही इथे आहात.
म्हणून आलो इथे मी ऍक्च्युली. हे तर आनंदींचा विचार करून आले होते इथे आणि मी तर पुन्हा चिडले यांच्यावर. ठीक आहे, निघूया आपण. बोला. अगं रिमाइंडर कॉल केलाय तुला. उद्या सॅटरडे आहे. आनंदीला तू माझ्याकडे घेऊन येणार आहे. लक्षात आहे ना तुझ्या? हो, लक्षात आहे. माझ्या कंडिशननुसार इथून पुढे एव्हरी सॅटरडे संडे आनंदी माझ्यासोबत राहणार. गुड. मग भेटू उद्या. आणि एक गोष्ट, मी उद्या सकाळी ठीक 10 वाजता आनंदींना तुमच्या घरी सोडेन आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता त्यांना न्यायला येईल. व्हॉट? हो, आणि हे असंच होणार. ए, तू ना जरा जास्त बोलतीयस. तू विसरतीयस का? तुला फाईल देऊन मी तुझ्यावर उपकार केले आहेत. तुम्ही विसरताय. हे उपकार नाहीच, हे डील आहे. आणि डील अशीच होत असतात ना. तुम्हालाच जास्त माहिती असेल नाही का? आता ठरलंय तसंच होईल. भेटूया उद्या ठीक सकाळी 10 वाजता.